नमस्कार मंडळी. आज ना मटण बिर्याणी करायची. आज मला वेळ आहे आणि मी मटण बिर्याणी करणार आहे. चला आपण करूया. मटण बिर्याणीला थोडा वेळ लागतो पण छान होते कधीतरी असं. तर बघा, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी आपण करत राहू. तुम्हाला ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. मटण एकदम गाळ शिजलेले, मऊ मऊ शिजलेलं आहे. चांगलं मी मॅरिनेट करून ठेवलेले. मॅरिनेटसाठी बघा, गरम मसाला, धनिया पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं 5-6 कांदे कापून घेतलेले उभे. आणखी मी अर्धे तळणार आहे, अर्धे मी फोडणीसाठी ठेवणार आहे. तर आता आपण मटण मी 2-3 पाण्याने धुवून परत पाण्यात ठेवलं होतं. ते आता परत मी नितळून ठेवलेलं आहे. कांदा मी अर्धा ब्राऊन करून घेतला. आणखी आता मटणाला तांदूळसुद्धा मी बिर्याणीचे तांदूळ आणलेले. बिर्याणीचे तांदूळ मी अर्धा किलो मटण आहे तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे. 1 वाटी मी जास्त घेतलेले. आणखी तांदूळसुद्धा मी धुवून ठेवलेले. धुतले म्हणजे लवकर शिजतात. धुवून ठेवल्यानंतर मी मटण मॅरिनेट करणार आहे. बघा, आलं लसूण पेस्ट आहे, करून ठेवली ती मी. आणखी ह्या पावडरी आहेत, हळद, मीठ, तिखट, धनिया पावडर, गरम मसाला आणि दही 4-5 चमचे आपण घालूया मॅरिनेटसाठी. त्यामुळे मटण अगदी छान लवकर शिजतं, वास चवीलाही छान लागतं. तर हे बघा, बिर्याणीचा मसाला आहे तो मी 1 चम्मच घातलेले. सगळं मी मिक्स करून घेतलेले. तळलेला कांदा थोडा टाकायचा आहे. आणखी पुदिना, कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे बारीक, ती पण थोडी थोडी घालायची. पुदिना कोथिंबीरीने पण बिर्याणीला चांगला वास येतो. तर तुम्ही पण अशी एकदा नक्की करून बघा. मॅरिनेट करून 1-अर्धा तास ठेवूया. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर 1 तास तुम्ही ठेवू शकता. जेवढी मुरेल मटण तेवढं चांगलं असतं, टेस्टी पण लागतं. मुरायला ठेवूया आपण. मी अर्धा-पाऊण तास ठेवलं होतं. आणि मी खडा मसाला घेतलेला आहे थोडा आणि त्याची मी पावडर करणार आहे. हा मसाला आहे ना मी गरम करून घेणार आहे. गरम केल्यामुळे त्याची लवकर पावडर होते. जायफळ घेतलेले, 1 मोठी वेलची, 3-4 छोट्या वेलायची घेतलेले आणि तेजपत्ता, लवंग 4-5 घेतलेले आहे. 2-3 तुकडे दालचिनीचे घेतलेले. मॅरिनेट झालं आपलं मटण. आपण गरम मसाला पावडर करून घ्यायचे आणि मग पावडरसुद्धा मी या मटणामध्ये शिजताना घालणार आहे. आपण कुकरला 2-3 शिट्टी 15-20 मिनटं मटण शिजतं. जास्त शिजायचे 2 किंवा 3 शिट्ट्या द्यायच्या. छोट्या कुकरला लावलेले. आणखी थोडंसं पाणी घातलेलं. पाणी घालायचं आणि थोडंसं तेल पण घालायचं. हलवून घ्यायचं चांगलं. हलवल्यानंतर शिट्टी लावून 2-3 शिट्ट्या द्यायच्या. तर त्या 10 ते 15 मिनटं शिजून तयार होते आपलं मटण. इकडे मी तांदळाला पाणी ठेवलेलं आणि पाण्यामध्ये मी जिरे,
आणि गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला, विलायची, आणखी चक्री फूल, परत तेजपत्ता हे सगळं घालून मी पाण्यामध्ये घातलेले आहे. आणखी इकडे हा राहिलेला मी गरम केलेला मसाला थोडीशी कारण भात खाताना भातामध्ये नुसते गरम मसाला, अख्खा गरम मसाला सारखा येत राहतो म्हणून. आणि मुलं पण खात असतात ना, मुलांच्या पण तोंडाला लागतं. तर मी हे पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, आणखी मी शिजल्यावर तूप घातलेलं आहे. तर तांदूळ आपण पाण्यामध्ये घालून घेऊया. आणि भात जास्त शिजवायचा नाही आहे, 80 ते 85% शिजवायचं. आणि थोडा कच्चा राहिला ना तेव्हाच पाणी सगळं मिसळून काढून टाकायचं. पाणी काढल्यामुळे मग आपल्याला भात गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे मग आपल्याला ज्यावेळेस आपण बिर्याणीला दम देतो ना, तेव्हा वरती ठेवतो तेव्हा तो भात शिजतो. तेव्हा आपला भात शिजलेला आहे, पाणी काढून घेऊ. आपण पाणी काढून घेऊया. आपले मटणाच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत, आणखी भात पण मी हे केलेलं गाळलेलं आहे बघा चाळणीमध्ये मस्त. आता आपण भाताला बिर्याणी करायला घेऊया. 80 ते 85% शिजलेलं आहे भात. आता आपण मोठ्या पातेल्यामध्ये 4-5 चमचे तेल घालायचं. त्याच्यामध्ये थोडा खडा मसाला, तेजपत्ता, दालचिनी आणि आपण ते पावडर केली ना ते पण थोडीशी टाकायची. आणि उरलेला सर्व कांदा टाकून द्यायचा. कांदा एकदम ब्राऊन करायचा. ब्राऊन होण्यासाठी मी मीठ घातलेलं. तुम्हाला वाटेल तर मी 3-4 टमाटे घेतलेले कापून, ते पण मी फोडणीला घालणार आहे. तुम्ही प्युरी पण करू शकता. प्युरी फोडणीला टाकली तरी पण चालेल. शकता तिखट, मीठ. थोडंसं पाणी जास्त असल्यामुळे मी थोडं पाणी काढून ठेवलं, पण पाणी पूर्ण आटवलं ना तर ते चांगलं असतं, कारण त्या पाण्यामध्ये पण टेस्ट असते. पाणी काढू नका, आटवून थोडं घ्या. तुमच्या इथे सुकी नको, एकदम थोडंसं ओली पाहिजे. मी थोडीशी कोथिंबीर पुदिना घातला, आपली पावडर ठेवलेली ती पण घातलेली. राहिलेली पावडर आपण कांदा पण घालायचा फोडणीला. बिर्याणीचे जेव्हा येतो आपण तेव्हा पण आपल्याला पुदिना, मसाल्याची पावडर हे सगळं घालायची, त्यामुळे आणखीन छान टेस्ट येते. आता लेअरसाठी मी थोडं मटण काढून घेणार आहे.
अर्धं मटण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अर्धं मटण पातेल्यातच ठेवायचं. 2 लेयर्स करणार आहेत आपण. प्रत्येक लेयर्सला आपण पुदिना, कोथिंबीर, गरम मसाला, तळलेला कांदा घालायचा आपल्याला. तर भात घालून घेऊया आपण. भात थोडासा कच्चा आहे, पण आपण ज्यावेळेस आता पातेले गॅसवरच दम देतो तेव्हा ते उमलून येतो भात आणि मग त्यामुळे गिचका होत नाही. एकदम छान फुलून छान लागते बिर्याणी. खायला पण छान लागते आणि चिकट पण होत नाही. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कशा वाटतात माझ्या रेसिपी? मला शिकायला थोडे मी शिकलेले एडिट करायला, पण अजून मला बरंच काही शिकायचं आहे. आता आपण 1 वर्ष झालेले तर उरलेलं मटण घालून घेऊ. खूप आवड आहे लहानपणापासून. करोनामुळे मी ह्या रेसिपीमध्ये पडलेले आणि आवड पण आहे. चला म्हटलं, करोनामुळे आपल्याला संधी उरलेला भात मी तळून टाकलेला आहे. तर वरून मी थोडंसं तूप घालणार आहे, कारण की आपल्याला कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा, गरम मसाल्याचं पावडर हे सर्व घालून घ्यायचं आहे वरून आणि मग दम द्यायला ठेवायचं. 10-15 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला. एकदम छान झाली बिर्याणी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून सांगा. अशाच रेसिपी आपण करत राहू. मी पण शिकत राहते. काही गोष्टी माणसाला आपण पूर्ण आपल्याला शिकता येत नाही, पण हळूहळू आपण अनुभवातून शिकत राहतो. तर सगळ्यांना माझे बिर्याणी आवडते. तर तुम्हालाही आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि नक्की आपण परत नवीन रेसिपीसाठी परत भेटू. सर्व करूया. काही गोष्टी मला काही येत नाही आहेत, पण मी शिकायचा प्रयत्न केलेला आहे. बोलायचा पण प्रयत्न करायचा आहे. पटपट बोलता आलं पाहिजे. माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट केला म्हणून धन्यवाद. थँक्यू. अशाच रेसिपीसाठी परत भेटू. रेसिपी माझी बघत राहा. धन्यवाद. बाय बाय बाय. किती छान शिकले बघा.